गाईस तर सातपूर आणि आंबडचं सगळं काम झालेलं आहे. गाईस आता आपण चाललोय गंगापूर रोडला. आपल्याला जायचंय तिकडे एका हॉस्पिटलमध्ये. गाईस ही कंपनी कसली आहे माहिती का? इथं ना बॅगी बांधते बॅगी. गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस आज आहे अक्षय तृतीया आणि आज आपल्याला काम लागलेलं आहे परत. म्हणजे विषय असा झाला का आपला आहे ना एक वॉल खराब झालेला आहे सिलेंडरचा आणि तो वॉल पण अवेलेबल नाही आपल्याला. तर आता वॉल घ्यायचा आहे आणि तिथल्या तिथं प्रेशर मारून घेऊ, कारण एका सिलेंडरसाठी परत येण्यापेक्षा नाही का. आणि त्यानंतर आपल्याला सातपूरला जायचं आहे गाईस, त्यानंतर आंबडला जायचं आहे, त्यानंतर अजून पाईपलाईन रोडला पण जायचं आहे. म्हणजे गंगापूर रोड साईडला आपल्याला 3 ठिकाणी फायर एक्सटिंग्विशरची डिलिव्हरी आहे सणासुदीच्या दिवशी. कालच आपण आलो होतो बाहेरून, काल दिवसभर झोपलेलो होतो. बापरे म्हटलं काही खरं नाही. आणि त्याच्यात गाईज आता आपण आहे ना आपलं गोडाऊन जे आहे ते पूर्ण सेटअप करून घेतलेलं आहे. आता अगोदर तुम्हाला लांबून दाखवतो, त्यानंतर मग जवळ. हे बघा गाईज, हे बघा कसं व्यवस्थित आता सगळं सेटअप केलेलं आहे गाईज. हे बघा आता हे सगळे सिलेंडर जे आहे सगळे व्यवस्थित लावले. दिसलं सगळा कचरा बिचरा, हे घोडा, त्यानंतर हे सिलेंडर. हे म्हणजे पहिले ना ॲक्च्युली गाईज हे असा स्पेस नव्हता नाही का. हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता. आणि बाहेरच्या ठिकाणी पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता गाईज. तर आता फक्त काम राहिलेलं काय माहिती काय बघा, हे जे वरचे बॉक्स आहे 1 2 3 4 5, हे 5 बॉक्स जे आहे गाईज हे सगळे आपल्याला पुढच्या शनिवारी सगळे खाली उतरायचे. त्याच्यामुळे जे जे सामान आहे ते सगळं सॉर्ट आऊट करायचं आता. आणि त्यानंतर मग ते सामान सगळं बघा ह्या कपाटामध्ये ठेवायचं आहे. आणि इकडे जे गाईज हे सिलेंडरचे बॉक्स होते ते सगळे बॉक्स आपण आता रिकामे केले आणि सिलेंडर सगळे खाली ठेवून दिलेले. आणि त्यानंतर आता बसंती पण आपली लोड केलेली पद्धतशीर. हे बघा दिसलं गाईज, एवढे सिलेंडर आहे. आता तो जो मधला सिलेंडर आहे याचाच प्रॉब्लेम आहे. याचं वॉल पण चेंज करून तिथल्या तिथं प्रेशर मारून घेऊ, दुसरं कोण काय असेल त्याचे पैसे देऊन टाकू द्या काहीच. तर आता आपण निघालेलो आहे. आता आपण सर्वात पहिले काय करू, आपल्या पसंतीमध्ये ना पेट्रोल भरून म्हणजे डिझेल भरून घेऊ, म्हणजे पसंतीचं पोट भरून घेऊ. काहीच तर पातळी पाटेल जे काम होतं आपल्याला, म्हणजे वॉल बिल चेंज करायचा होता आणि त्यानंतर त्यांच्याकडून प्रेशर मारून घ्यायचं होतं. तर ते काम झालेलं आहे आपलं. आणि आता आपण जाऊ सर्वात पहिले आंबडची डिलेवरी करायला गाईस. तिथली डिलेवरी करू आणि तिथून मग त्यानंतर आपल्याला सातपूरला पण जायचं आहे. सातपूरला आपल्याला ॲक्च्युली पहिले एकच ठिकाण जायचं होतं, बट आता अजून एक कंपनीमधून फोन आला आपल्याला, त्यांना स्टॅम्प वगैरे द्यायचे. म्हटलं ठीक आहे सर आलोच म्हटलं नाही का. तर चला गाईस जाऊ आता पटापट 3 कामं करून घेऊ एवढे आणि मग जाऊ गंगापूर रोडला. तर सातपूर आणि आंबडचं सगळं काम झालेलं आहे. गाईज आता आपण चाललो आहे गंगापूर रोडला. आपल्याला जायचं आहे तिकडे एका हॉस्पिटलमध्ये त्यांची फायर एक्सटिंग्विशर देण्यासाठी. ॲक्च्युली आता आहे आपण जनित मेटाप्लास्टला, इथलं काम झालं आहे. लगेच निघू आता, कारण आपली बसंती तिकडं उभी आहे. गाईज ही कंपनी कसली आहे माहिती का? इथं ना बॅगी बांधते बॅगी, जसं अमेरिकन टुरिस्ट बॅगमध्ये बॅगी बांधते ना तसं बॅगीचे बॉक्स. कसं आहे, खतरनाक आहे ना. काहीच सर आपण गंगापूर रोडला आलो होतो, इथलं पण आता आपलं काम झालेलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे फायर एक्सटिंग्विशर डिलिव्हरी वगैरे करायची होती, तेच ते डिलिव्हरी वगैरे केलेले आहे. आणि आता काहीच आपण चाललो आहे कुठं माहिती आहे का, चाललो आहे दिदीच्या घरी. दिदीच्या घरी जाऊ मस्त जेवण. बहिणीच्या घरी यायला आहे ना लय जीव येतो मला. त्याचं कारण काय माहिती आहे का गाईस, फक्त जास्त तर काही कारण नाही. म्हणजे ऍक्च्युली विषय असा आहे का जो रस्ता आहे ना लईतला किती 100 मीटर रस्ता जो आहे तो पूर्ण खराब आहे बहिणीच्या घरी. हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघा
दिसला गाईस रस्ता कसा एकदम भंगार रस्ता आहे. 100 मीटरचे जास्त पण नाही येतो रस्ता. 100 मीटर पर्यंत सगळा खरा काही खरं नाही. मस्त जेवण बिवण केलं, आंबारस बिंबारस दणकावलाय. आणि आता गाईज आपण चाललोय आपल्या आपल्या घरी. आणि जे हरी काहीच गोडाऊनला तर काही यायचं नव्हतं, पर्याय नव्हतं, यावंच लागलं. म्हणजे विषय असा होता, 2 नायट्रोजन आणले होते आपण. हे बघा तुम्ही दिसले गाईज, हे 2 नायट्रोजन आहे. हे नायट्रोजन भरून आणले ना आपण, तर मग ते आता गोडाऊनमध्ये ठेवायचे. नाही तर परत 1-2 दिवस सांगता येत नाही, गाडीत राहिले तर राहिले, उद्या कोणाचं काम कुठं निघतं काय. तर चला गाईज आता हे ठेवू आणि मग जाऊ आपण घरी. सो गाईज तर जस्ट नाव तसे आपलं जेवण झालंय संध्याकाळचं. आणि मस्त जेवण करून आता तुमचा भाऊ झोपणार आहे मस्त घरात. कारण दिवसभर एवढं काम बीम करून जाम झालं होतं, त्याच्यात दुपारी झोप पण लागली नाही, घरी येऊन पण काही उपयोग नाही झाला. ऊन एवढं आहे ना गाईज, एवढं खतरनाक गरम होतं प्रमाणाच्या बाहेर. तर चला गाईज आता मी जातो घरात आणि मस्त झोपून घेतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चला बाय बाय, जय महाकाल.